कारण आमचा मुद्द्याचा माणूस बाहेर गेलाय. वट सावित्री पौर्णिमा त्या सत्यवांना वारला होता साहेब. तर सावित्रीनं काय केलं होतं तुम्ही कथा सगळ्या. माझा आहे ना साहेब अभ्यास करायची पद्धत उलटी. मी अभ्यास काढतो त्याच्यातून. मी जरी शिकलो नाही मी हर गोष्टीला उलटं करून पाहतो. तिने वडाखाली काऊन नेलं, त्या बाईनं वडीत वडीत वडाखाली काऊन नेलं. तर माझा असा अंदाज आहे त्याला झाला होता कोरोना. सत्यवानला त्याला ऑक्सिजन मिळाला. मग तिने ओढीत ओढीत बाई हुशार वडाखाली नेलं, त्याला ऑक्सिजन मिळालं. 24 तास ऑक्सिजन मिळालं, जगलं नाही. कळलं का वडाखाली तिनं काऊन नेलं कळलं. तुम्ही ते दिलं सोडून ते वड्याला मारदो रे बाण बाण बाण. वड लावा ना, लावला पाहिजे वड. माझ्या डोक्यात आलं की महिलांनी वड लावला पाहिजे. महिलाला वड आवडतो बी, महिला पवित्र बी आहे. मग काय करावं. मग एका वड सावित्री पौर्णिमेला मी ग्रामसेवकाला वडाचे रोपं आणायला लावले. ग्रामसेवक वडाचे रोपच आणीना. साहेब म्हणे हे रोपं वायाला जाईन, एक बाई लावायची नाही म्हणे. वडाला जागा किती लागते, कुठं लाईन ती बाई. म्हटलं तुला काय घेणं, आपल्याला तिच्या हातात रोप द्यायचं वड सावित्री पौर्णिमेला. ती कुठं लावू, तू काय टेन्शन घेतो, चांगला दिवस हे रोपं वाटू. ते म्हणे बाया लावायचं नाही. म्हणलं मी सरपंच आहे, तू ग्रामसेवक आहे, मला आधी लागू नको. रोपं वाटायचे म्हणजे वाटायचे. रोपं आणले साहेब 70-80, सत्य घटना आहे माई शपथ. 70-80 रोपं मिळाले आम्हाला वडाचे. घेऊन आलं. या ताई लवकर या, तुमच्यासाठी मी दंबानी सांगत होतो. वड सावित्री पौर्णिमेला वडाचे रोपं वाटले आम्ही. वड सावित्री पौर्णिमेला. मग लाऊडस्पीकरमध्ये दावंडी दिली लिहून शिपायापाशी की उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, ग्रामपंचायतने वडाचे रोपं आणलेले, ज्या महिलेला पाहिजे तिने घेऊन जाऊन वड लावा. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं. बघा सरपंच कसा हरामी पाहिजे, काम कसं करून घेतलं. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याची वड पूजू नका. जे महिला पळत आल्या आमचा वड द्या, आम्हाला आमचा पूजायचा, आम्हाला आमचं. वड पुरले नाही, वड पुरले नाही. तुम्हाला बी माझ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे, तुम्ही पण वड लावा. आता वड सावित्री पौर्णिमा येईल आणि टेन्शन घेऊ नका वड कुठे लावा, किती जागा लागती. आमच्या गावातल्या काही सुज्ञ महिलांनी मला विचारलं, भास्कर तू रोपं दिले म्हणे पण लावा कुठं, घरापुढं ते जागा नाही, वड कसं लावायचं, कुठं लावा, मोठं टेन्शन आलं म्हणे. म्हटलं ताई एक काम करा, हा वड कुंडीत लावा, वट्यावर ठेवा. जशी आपण तुळस लावतो तसा वड लावा, कुठं जागा लागती. तुम्हालाही माझ्या सगळ्या बहिणीला विनंती हात जोडून की तुम्ही बी येत्या वट पौर्णिमेला वडाचे रोपं आणा, वड लावा, वट्यावर ठेवा. जशी तुळस ऑक्सिजन देते 24 घंटे, तसा वड बी देतो आपल्याला ऑक्सिजनचे. आणि वट्यावर जर वड लावला कुंडीत तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे सांगू महिला मंडळ. तुमच्या फायद्याचं आहे, सांगू का नको. वट्यावर जर कुंडीत वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडे वड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटत आहे. मग आपलं वड आपल्या पुढं. माणूस कसा हुशार आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. कळलं का ना, माणूस बदमाश आहे. त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली वट्यावर, सगळ्याच्या डोळ्यापुढे तुळशी. मग वड पण डोळ्यापुढे पाहिजे, साधी गोष्ट आहे. असं सरपंचाने डोकं लावून ह्या लोकांकडून कामं करून घ्यायला पाहिजे. समाज येड्यावानी करतो हे मला मान्य आहे, का करतो याचा अभ्यास करा. श्रीकृष्णा संघ राहिलेला तोच समाज आहे, छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर साथ दिलेला आहे तोच समाज आहे. तुम्हाला का देत नाही, तुमच्यात काय कमी आहे, तुम्ही अभ्यास करा, या समाजाला शिकवा, चांगलं करा.
महापुरुषाचे संतांचे स्वप्न पूर्ण करा. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं काय मागितलं? जगाचं कल्याण व्हावं अशी इच्छा पसायदानमध्ये मागितली. मग आमच्याकडून आमच्या गावाचं कल्याण होत नसेल तर आम्ही ज्ञानेश्वर महाराजाचे पाईक कसे काय? खरं ना, काय अडचण आहे त्याला, काय अडचण आहे? जर आम्ही माऊलीच्या, तुकाराम महाराजाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शाहू महाराजांचे नाव घेऊन बोलत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, जिजाऊ सावित्रीबाईचे नावं घेत असेल, मग चांगलं वागा, चांगलं करा. काय मरण अटळ आहे, एक दिवस तुम्हाला जायचं, एक दिवस मला जायचं आहे. म्हणून चांगले कामं करा. यांना किती, याला कोणी सांगितलं बरं हे कमलाबाईला पुरस्कार द्यायचे? साहेब माझ्या आयुष्यात लक्षात राहील, लक्षात ठेव. एखादी गोष्ट माझ्या ध्यानात बसली ना, आयुष्यभर ध्यानात राहते. मला हेच अपेक्षित आहे. मला माझ्याकडे काय नाही, गाडी नाही, घोडं नाही, कपडं नाही, घर नाही, काय प्रॉपर्टी नाही, जमीन नाही, पोरगं नाही, काय नाही. पण बस मस्त आहे, काय टेन्शन नाही. लोक येते, भेटते, फोटो काढते, उभं राहा, थांबा, कुठेही जा, कोण्या गावाला जा, हॉटेलच्या टपरीवर जा, नाह्याच्या दुकानात जा, कोणी पैसे घेत नाही. काय पाहिजे जीवनात? पाहिजे का आनंद? परवा दिवशी मोदी साहेबांनी मन की बात मध्ये 1.5 मिनिटं बोलले आमच्याविषयी. एक देशाच्या पंतप्रधान एका खेड्याविषयी बोलतो. मी काय भाजपचा आहे का? नाही. मन की बात त्यांच्या मनातलं ते आलं, माहीत झालं, ते निघालं ना. बरं सविस्तर बोलले गावाविषयी. हेच कामं आम्हाला अपेक्षित आहे म्हणून. मग पंतप्रधान जर तुमचं कौतुक करीत असेल, त्याची जर तुम्हाला महत्त्व वाटत नसेल आणि रहिवासी द्यायचे दाखल्याचे 50 रुपये तुम्ही घेत असेल, आराम करा हो. तुम्ही इरीत पडून मेलेले बरे झाले हो. काय 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 म्हणजे तुम्ही चांगलं राहा, चांगलं करा, आनंद आहे दुसऱ्याला देण्यात आनंद. माझ्या जीवनातलं एक गोष्ट सांगतो. मी हे 7वी शिकलेला. किती? माझ 7वी, तेव्हाची 7वी. ते बी 7 वर्ष शाळेत गेलो म्हणून 7वी. तिकडे नापास करीत नाही म्हणून. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गानं मागं आहे. लय गंमत. इतकी भोळी आहे साहेब, खासदार साहेब, माझी मिसेस, की भोळ्यातलं पहिला नंबर येईन तिचं कशात. तिला स्वयंपाक येत नव्हता, लग्न झाली, कपडे घालता येत नव्हते, जेवण नाही, एकदम साधी, शाळा नाही, शिकले नाही, काय जनावरं मागं जात होती बकऱ्या. तिला काय कळत नव्हतं. आणि वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं तिचं. तेव्हा करत होते, तिला काय समजतच नव्हतं. आत्ता कधी हुशार झाली, तेव्हाची गोष्ट. एकदा काय झालं, आमच्याकडे स्वाध्याय परिवार चालतं पांडुरंग शास्त्रीचं, म्हणजे चांगलं शिकवणं, प्रवचन आठवड्याला. आणि ते जे लोक आहे ते शिकवायला, नीट ऐका, ते ताई आल्या आणि मला म्हणे संध्याकाळी पांडुरंग शास्त्रीचं प्रवचन आहे, तुम्ही या दादा मंदिरापाशी. म्हणलं ठीक आहे येतो. तेवढ्यात माझी बायको बाहेर आली. म्हणे ह्या कोण आहे? म्हणलं आमच्या घरच्या. यायला घेऊन ये म्हणे. म्हणलं आणतो. मी कशाला नाही म्हणू, पण ती गावात न्यायजोगी नव्हती, म्हणजे हुशार नाही, दिसायला नाही, कशाच धोरणात नाही. पण आता घेऊन जाऊ म्हणलंच तर नेलं. साहेब खोट्या राग ना, मी कोणाचा अपमान द्वेष नाही करू राहिलो. ती जशी आहे तशी मी आनंदी आहे, तो काय मुद्दा नाही. संध्याकाळी आम्ही 2 जणी गेलो तिथं. 16 जोड्या जमा झाल्या. लक्ष्मीनारायण, नवरा बायको. नीट ऐका ताई, काही जोड्या यायच्या होत्या वकील साहेब. मग ते आयोजक म्हणे तोपर्यंत आपण करमणुकीचा खेळ खेळू. म्हटलं खेळा. काय खेळ आहे? जोडीचा खेळ. जोडीचा खेळ म्हणल्यावर मी घाबरलो. म्हटलं आपला जोडी धरते हे असं आहे, आता याच्या संग गल्लीत कसा खेळ खेळायचं, काय करायचं. पण म्हटलं ताई आम्हाला खेळ समजून सांगा, काय खेळायचं कसं. मग त्या ताईने खेळ समजून सांगितला. नीट ऐका. तो खेळ असा होता, महिला या बाजूनं बसतील सगळ्या एका लाईनीत, महिलाला लक्ष्मी म्हणणार, पुरुष त्या बाजूनं बसतील, पुरुषाला नारायण म्हणतात. लक्ष्मी नारायणाचा खेळ फार लांब. आम्ही जाऊ म्हणे, लक्ष्मीच्या कानात एक प्रश्न विचारू, तिने उत्तर द्यायचं, आम्ही लिहून घेऊ. तोच प्रश्न तिच्या नारायणाला विचारू, त्याने उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. खेळ कळला तर मार्क.
वेगळं वेगळं उत्तर आलं तर मार्क. सगळ्या लक्ष्म्याला प्रश्न विचारले, आमच्या लक्ष्मीला खेळ कळला का? पण उद्या अजून समजावून सांगायसाठी सांगतो. महिलाला विचारलं एका की आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, हिनं सांगितलं राहुल गांधी. माणसाला विचारलं तिच्या नवऱ्याला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, याने सांगितलं नरेंद्र मोदी. उत्तर चुकलं, एक बी मार्क नाही. आणि दोघांनी सांगितलं लालू प्रसाद यादव. उत्तर बरोबर आहे, 10 पैकी 10. तुम्ही कोणत्या पदावर आहे याला काही किंमत नाही, तुमच्या घरात काय आहे याला काही किंमत नाही. मग तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमच्या अकलीची पैशाची किंमत आहे. म्हणून तुम्ही हे जे घेऊन चालायचा प्रयत्न करता, मी मनापासून दंडवत करतो वकील साहेब तुम्हाला. तुमचा हा कार्यक्रम उपक्रम दरवर्षी असाच चालू, याच्यात उन्नती हो, तुमच्या हातून गोरगरिबाची सेवा हो. तुमचं जे स्वप्न आहे शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, तुम्ही ते सुरुवात केली. अनेक कशाच्या तरी रूपानं किंवा सरकार म्हणा कशाच्या तरी रूपानं माझा शेतकरी राजा एक दिवस सगळा कर्जमुक्त होईल, सुखीनं राहीन. या निमित्तानं एवढीच आपण अपेक्षा करू. बोलायच्या नादात एखादा शब्द माझ्याकडून चुकला असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.